रोहित पवार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। अजितदादांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावर चर्चा देखील होईल। व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास न करण्याचा शिंदे सेनेचा निर्णय। काल रोहित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती। एफआयआर बाबत तांत्रिक अडचणींसंदर्भात पोलिसांकडून माहिती घेणार फडणवीसांनी हे आश्वासन दिले। हे दोन दृश्य रोहित पवार आज उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत, तर काल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत भेट घेऊन चर्चा देखील केली। तसे घडले ते झोपेत पडलेले एक वाईट स्वप्न होतं असंच वाटतंय। रोहित पवार यांनी भावनिक ट्विट केले। खूप वेदनादायी म्हणत रोहित पवार यांनी हे भावनिक ट्विट केलेले। 28 तारखेला 8:56 दादांना फोन केल्याचा स्क्रीनशॉट रोहित पवारांनी शेअर केलाय। कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली। अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिलासा मिळालाय। आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्वीकारला। अण्णा हजारेंची निषेध याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरण नेमकं काय ते पाहूया। शिखर बँकेत 25,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा तत्कालीन विरोधी पक्षांनी आरोप केला होता। राज्यात भाजपचं सरकार पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर अजित पवारांसह अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल केला। 2002 ते 2017 दरम्यान साखर कारखान्यांनी कर्ज न फेडल्याने शिखर बँकेला 25,000 कोटींचं नुकसान। राज्यात मवियाचं सरकार आल्यानंतर पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल झाला। आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्वीकारला। नाशिकमध्ये 255 कुटुंबियांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश। रामानंद नरेंद्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती। मुलांना इंग्रजी शाळेचं आमिष दाखवून धर्मांतर केल्याचा दावा। अंधश्रद्धा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन धर्मांतर केल्याचा नरेंद्राचार्यांचा दावा। 255 कुटुंब हिंदू धर्मामध्ये पुनर्प्रवेश करत आहे। आता हे धर्मांतर नाही, हा घरवापसी कार्यक्रम आहे। पोर्तुगीज लोकांनी हिंदू संस्कृती उकडून टाकली होती, तर ते आणि मंदिरं वगैरे आमचे सगळे पाडून टाकली होती। गावाच्या गावं ख्रिश्चनांची झालेली आहे। अशा प्रकार गोव्यामध्ये परिस्थिती आहे। तो पहिला कार्यक्रम आम्ही तिथे केला आणि 300 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये घेतला।